आकाशवाणी मुंबई. नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 21व्या शतकात ग्लोबल साऊथच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्हर्च्युअल G20 शिखर परिषदेत प्रतिपादन. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधल्या उमेदवारांना येत्या 6 डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब ट्रू वोटर ॲपद्वारे द्यावा लागणार. बँकांवर अवलंबून न राहता निधीचे नवीन स्रोत शोधण्याचं रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना आवाहन. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या सर्व विभागांमध्ये कमी अधिक ठिकाणी पावसाची शक्यता. 21व्या शतकात ग्लोबल साऊथच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली व्हर्च्युअल G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या शिखर परिषदेमध्ये नवी दिल्लीत सप्टेंबरमध्ये झालेल्या शिखर परिषदेचं महत्त्व, निवडक निकाल आणि कृतीबिंदू तसंच तेव्हापासूनच्या घडामोडींचा आढावा घेतला जाणार आहे. 2.5 महिन्यांच्या कालावधीत प्रधानमंत्री दुसऱ्यांदा G20 नेत्यांच्या परिषदेच्या यजमानपदी आहेत. या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत भारत G20चं अध्यक्षपद भूषवणार आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब ट्रू वोटर ॲपद्वारे सादर करण्याचं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे. राज्यातील 2352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसंच थेट सरपंच पदाच्या 130 रिक्त जागा आणि 2950 सदस्य पदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला. निवडणूक जिंकलेल्या तसंच लढवलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करायचा आहे. नक्षलग्रस्त भागातील निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी 7 डिसेंबर पर्यंत हिशेब राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू वोटर ॲपद्वारेच सादर करणं बंधनकारक आहे. पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध विजयी झालेल्यांसह सर्व उमेदवारांना खर्चाचा हिशेब पारंपरिक पद्धतीनं सादर करता येईल असंही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशी विधानभवनात सुनावणी झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेतली. विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी पक्षप्रमुखांनी सूचना केली होती. त्यामुळे पक्षाचा प्रतोद म्हणून व्हीप बजावला होता. या सुनील प्रभू यांच्या विधानावर जेठमलानी यांनी लिखित कागदपत्रांच्या पुराव्याबाबतही प्रश्न उपस्थित केला. केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेली विकसित भारत संकल्प अभियान रथयात्रा राज्यातल्या विविध ग्रामीण भागात सध्या फिरत आहे. धाराशिव इथं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा प्रारंभ झाला. अन्य वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात 12 संकल्प रथांच्या माध्यमातून 8 तालुक्यातल्या सर्व 622 गावात जाऊन ही यात्रा केंद्र सरकारच्या योजनांविषयी जनजागृती करणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात पेरमिली आणि मेडपल्ली, धानोरा तालुक्यात पुस्टोला आणि कोंदावाही तसंच गडचिरोली तालुक्यात शिवणी आणि वाकडी इथं आज हा रथ फिरला. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1025 ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 9 व्हॅन या अभियानांतर्गत फिरत आहेत. जिल्हा स्तरावर या मोहिमेचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी नियोजन करावं अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात एडवन इथं आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. यावेळी नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. इथं नागरिकांचा यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला. तालुका आरोग्य अधिकारी तन्वीर शेख यांनी सांगितलं, नमस्कार मंडळी, आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे दिवाळीची भेट दीपवाणी.
आपण आरोग्याच्या दृष्टीनं शिबिर लावलेलं आहे. यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड देत आहोत, आपण फिजिकल स्वरूपात पण कार्ड देत आहोत आणि ज्या लाभार्थ्यांना हे कार्ड मिळते त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार हे प्रतिवर्षी मोफत करता येतात. टीबीच्या रुग्णांसाठी आपण विशेष शिबिर लावलेलं आहे. त्यांची तपासणी, एक्सरे, स्पुटम या सगळ्या गोष्टी इथं करत आहोत. त्याशिवाय सिकल सेलची तपासणी करण्यासाठी इथं प्रयोगशाळेला या सुविधा उपलब्ध आहेत आणि जनरल हेल्थ कॅम्पसुद्धा आपण इथं चालवलेला आहे. या सर्व सुविधा सर्व गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आपण गावोगाव घेऊन जात आहोत आणि 26 जानेवारीपर्यंत या सुविधा सर्व गावांमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. आत्ताच आपण पालघर पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी नरेंद्र रेवणकर यांच्याकडून माहिती ऐकली. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या फिरत्या LED वाहनांना आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. सुमारे 12 फिरती वाहनं जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नमस्कार मंडळी, आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे दिवाळीची भेट दीपवाणी. प्रादेशिक वृत्त विभागाचा श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी स्पॉटिफाय, अमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट या सर्व फोरमवर उपलब्ध. अवश्य ऐका दीपवाणी. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी पतपुरवठ्याचा ओघ दीर्घकाळ राहण्यासाठी बँकांवर निधीसाठी अवलंबून न राहता निधीचे नवीन स्रोत शोधावेत असं आवाहन आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं. कोणत्याही देशासाठी आर्थिक स्थैर्य हा आधारस्तंभ असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. फिक्की आणि भारतीय बँकिंग संघटना यांनी मुंबईत आयोजित वार्षिक परिषदेत ते बोलत होते. नव्या जोखमींबरोबरच नव्या संधी आपल्यासमोर असून त्याचा लाभ उठवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं ते म्हणाले. नव्यानं विकसित केलेल्या देशी बनावटीच्या इम्फाळ या क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकेवरून नौदलानं आज पहिल्यांदाच ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वीच एखाद्या नौकेवरून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवत असून राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, युनिसेफ, कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट, होप फॉर चिल्ड्रन इंडिया पुणे यांच्या वतीनं आयोजित बालस्नेही पुरस्कार वितरण सोहळ्यात तटकरे बोलत होत्या. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा, महिला आणि बाल विकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे उपस्थित होते. प्रबोधिनी कार्तिकी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मंदिर व्यवस्थापन तसंच जिल्हा प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभाग आजपासून 3 दिवस महाआरोग्य शिबिरं घेत आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा वेळेवर मिळाव्यात यासाठी वैद्यकीय विद्यापीठात स्वतंत्र प्रशासकीय आणि वैद्यकीय विभाग असणं महत्त्वाचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राज्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, कोकणात काही ठिकाणी, मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 21व्या शतकात ग्लोबल साऊथच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्हर्च्युअल G20 शिखर परिषदेत प्रतिपादन. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधल्या उमेदवारांना येत्या 6 डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब ट्रू व्होटर ॲपद्वारे द्यावा लागणार.
बँकांवर अवलंबून न राहता निधीचे नवीन स्रोत शोधण्याचं रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं बिगर बँकीय वित्तीय कंपन्यांना आवाहन आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या सर्व विभागांमध्ये कमी अधिक ठिकाणी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.